जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सौरमंडल सूर्यमालिकेतील प्रश्नसंच बघत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एक्झाम असो महाराष्ट्रातील या टॉपिकवर 100% प्रश्न विचारले जातात आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सौरमंडलमधील प्रश्न कव्हर करत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, सौरमंडल प्रश्न संच। पहिला प्रश्न आहे, सौरमंडलमध्ये म्हणजे सूर्यमालिकेमध्ये एकूण ग्रहांची संख्या किती असते? ठीक आहे, तर सौरमालिकेमध्ये ग्रह किती असतात एकूण? तर एकूण 8 ग्रह असतात। कोणकोणते? तर बघा, या ठिकाणी बुध, हे सगळे जे ग्रह दिलेले आहे ते सगळे सिक्वेन्स वाईज आहे, नंबर वाईज आहे। बुध पहिल्या नंबरवर बुध येते, नंतर आहे शुक्र, पृथ्वी, मंगळ, बृहस्पती यालाच गुरु ग्रह म्हणून ओळखले जाते। नंतर शनी, अरुण आणि वरुण। अरुण म्हणजे काय? युरेनस, आणि वरुण म्हणजे नेपच्यून। या ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे, मर्क्युरी, वेनस, अर्थ, मार्स, नंतर बघा ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून। ठीक आहे, या ठिकाणी जे पिक्चरमध्ये दिसत आहे बघा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर मर्क्युरी, बुध, आणि सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे नेपच्यून। ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे, ग्रहांना स्वतःचा प्रकाश, रिकामी जागा। आता बघा, ग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो किंवा नसतो? ठीक आहे, ग्रह हे स्वयंप्रकाशित असतात का? हा प्रश्न अनेकदा एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे। तर ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ऑप्शन नंबर बी। तर ग्रहांना प्रकाश कोण देतात? तर तारे हे ग्रहांना प्रकाश देतात। ओके, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी किंवा खालील विधानातून अचूक विधान ओळखा। ठीक आहे, जे बरोबर विधान आहे ते ओळखायचं आहे। पहिलं आहे, ग्रह हे सूर्याभोवती फिरतात, आणि दुसरं आहे, सूर्य हा ग्रहाभोवती फिरतो। बघा, आता याच्यातून बरोबर विधान कोणतं आहे, वाक्य कोणतं आहे? तर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात की सूर्य हा ग्रहाभोवती फिरतो? तर विधान एक आपलं बरोबर आहे, ग्रह हे सूर्याभोवती फिरतात। ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, पर्याय 1 हा अचूक आहे। ठीक आहे, आणि प्रत्येक ग्रहांना सूर्याभोवती फिरायला काही कालावधी लागतो, ते आपण नेक्स्ट प्रश्नामध्ये बघूया। त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? आताच आपण पीकमध्ये बघितलं, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर मर्क्युरी, बुध। ठीक आहे, आता बघा बुध ह्या ग्रहाबद्दल काही माहिती। तर बघा, बुध हा सूर्यमालिकेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे। त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त, या ठिकाणी तुम्हाला किलोमीटरमध्ये हे अंतर दिलेलं आहे। नंतर बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 88 दिवसात पूर्ण करतो। बघा, बुध ग्रह सूर्याभोवती फिरतो आणि त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो? तर 88 दिवस लागतो। हा ठीक आहे, सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे, 88 दिवस त्याला एक प्रदक्षिणा, एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागते। नंतर हा एक छोटा ग्रह आहे। अजून एक महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो बुध ग्रहाबद्दल, की सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह म्हणून सुद्धा आपण याला ओळखले जाते किंवा ओळखतो। ठीक आहे, बुध हा ग्रह सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह म्हणून ओळखला जातो। आकारमानानुसार केवळ प्लुटो हा ग्रह बुधापेक्षा लहान आहे। ठीक आहे, नंतर बघा, सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो, त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाही। सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे हा बुध, आणि तो दुर्बिणीमधूनच आपण बघू शकतो। ठीक आहे, आणि दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी जो पॉईंट आहे तो आहे की बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही, म्हणजे चंद्रमा नाही। ठीक आहे, त्यानंतर बघा त्यानंतर आहे पाचवा प्रश्न आपला, खालीलपैकी सर्वात गरम ग्रह कोणता? ठीक आहे, सर्वात गरम ग्रह तर कोणता असेल? बुध असेल,
कारण सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे तो गरम असेल. ठीक आहे, मर्क्युरी. त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. आता बघा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लाल ग्रह आणि गरम ग्रह वेगवेगळे आहेत. ठीक आहे, लाल ग्रह कोणाला ओळखला जाते, तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जाते, कारण तो लालसर आकाराचा असतो. ठीक आहे, मार्स. ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर आहे, मंगळ. बघा, मंगळ ग्रहाबद्दल माहिती काय. सूर्यमालिकेत मंगळ ग्रह सूर्यापासून 22.72 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, सूर्यमालिकेत पृथ्वी 3ऱ्या क्रमांकावर आहे, नंतर म्हणजेच 4थ्या क्रमांकावर मंगळ हा ग्रह असतो. ठीक आहे, हा सूर्य आहे, सूर्यापासून 4थ्या नंबरवर हा ग्रह असतो, मंगळ. ठीक आहे, नंतर पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, तर बघा, पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतरसुद्धा या ठिकाणी दिले आहे 11.88 कोटी किलोमीटर. आणि मंगळ जो ग्रह आहे तो किती आहे, 22.72 कोटी किलोमीटर. नंतर आहे, मंगळ ग्रह पृथ्वीच्या निम्मा आहे. बघा, पृथ्वीच्या अर्धा हा ग्रह आहे ना मंगळ ग्रह. पृथ्वीचा व्यास या ठिकाणी दिलेला आहे, तर मंगळाचा व्यास 6752 किलोमीटर आहे, मात्र त्याचे वजन पृथ्वीच्या 1.0 आहे. ठीक आहे, नंतर आहे बघा, मंगळ सूर्याची एक प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, म्हणजे मंगळ ग्रहाला सूर्याभोवती फिरायला, एक फेरी मारायला 687 दिवस लागतात, आणि जे बुध ग्रह आहे त्याला 88 दिवस लागतात. ठीक आहे, नंतर आहे, याचाच अर्थ पृथ्वीच्या तुलनेत सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला मंगळ ग्रहाला जवळपास दुप्पट कालावधी लागतो. बरोबर आहे, म्हणजेच मंगळावर 1 वर्ष 687 दिवसाचं असतं. बघा, ठीक आहे. त्यानंतर बघा, मंगळावरचा एक दिवस, ज्याला सोलर डे असंही म्हणतात, तो 24 तास 37 मिनिटांचा असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. मंगळावरचा जो एक दिवस असतो तो असतो 24 तास 37 मिनिटांचा. नंतर आहे, हाड गोठणारी थंडी, धुळीची वादळ आणि वावटळी हे सर्व पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर खूपच जास्त आहे. थंडी, वाराधून वगैरे हे तिथे सर्वात जास्त आहे. नंतर आहे, पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहाची गुरुत्वाकर्षणाची जी क्षमता आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे पृथ्वीवर सुमारे 45 किलो वजनाची व्यक्ती मंगळावर 17 किलो वजनाची होते. बघा, खूप महत्त्वाचं आहे. जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते पृथ्वी आणि मंगळावर वेगवेगळे आहे. 45 किलो वजनाचा माणूस जर पृथ्वीवर असेल तर तो जर मंगळावर गेला तर तो 17 किलो वजनाचा होणार. ठीक आहे, एवढा फरक आहे मंगळ आणि पृथ्वी ग्रहामध्ये. नंतर मंगळाला 2 चंद्र आहेत. ठीक आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत, म्हणजेच 2 चंद्र आहे. त्यापैकी कोणता आहे तर फोबोस, याचा व्यास 23 किलोमीटर आहे, आणि डेमिओस याचा व्यास 13 किलोमीटर आहे. डेमिओस आणि फोबोस असे 2 उपग्रह हे मंगळ ग्रहाला आहे. ठीक आहे, तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे मंगळ ग्रहाबद्दल. त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न, सौरमंडलमधील सर्वात मोठा ग्रह कोणता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात मोठा ग्रह सूर्यमालिकेतील कोणता आहे, तर तो आहे बृहस्पती, म्हणजेच गुरु, ज्युपिटर. गुरु ग्रह हा सूर्यमालिकेतील सर्वात आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. आता बघा त्याच्याबद्दल माहिती गुरु ग्रहाबद्दल. तर गुरु हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु ग्रहाला 79 नैसर्गिक उपग्रह आहे. खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहे तर शनीला एकूण 82 उपग्रह आहेत नैसर्गिक, त्याला आपण चंद्रमा म्हणतो. आणि गुरुला 79. दुसऱ्या नंबरवर कोण आहे, गुरुग्रह आहे. नंतर बघा, जुनो हे गुरुग्रहाला भेट देणारे अवकाशयान आहे. बघा, जुनो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जुनो या अवकाशयानाने गुरुग्रहाला भेट दिली आहे.
गुरुला हिवाळी ग्रह म्हणूनही ओळखले जाते, कारण तिथे जे तापमान आहे ते खूपच कमी असते. ठीक आहे. नंतर आहे चंद्र आणि शुक्रानंतर गुरु ही रात्रीच्या अवकाशातील तिसरी सर्वात चमकदार नैसर्गिक वस्तू आहे. बघा, हा ग्रह चमकतो. गुरुचा उपग्रह गॅनिमेड हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर गॅनिमेड. ठीक आहे. सर्वात मोठा उपग्रह म्हणून त्याला ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे. तर कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर असे 2 ग्रह आहेत ज्यांना एकही उपग्रह नाही. कोणकोणते? तर पहिला आहे बुध आणि दुसरा आहे शुक्र. ठीक आहे. बुध आणि शुक्र ह्या ग्रहाला एकही उपग्रह नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत? मी आताच सांगितलं, सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहे तर सॅटर्न, शनी. एकूण 82 उपग्रह आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर काय येते तर गुरु येते, त्याला 79. एकूण 80 हे उपग्रह आहेत, चंद्रमा आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता बघा शनी ग्रहाबद्दल काय माहिती. तर शनी ग्रहाला एकूण 82 उपग्रह आहेत. यापैकी 13 उपग्रहांचा व्यास 50 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि 53 उपग्रहांची नावे आहेत. शनी ग्रहाचे काही उपग्रह खालीलप्रमाणे आहेत. बघा, टायटन शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. हे महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, टायटन हा शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. आणि आपण आताच बघितलं बघा कशामध्ये, तर जे गुरुग्रह आहे गॅनिमेड हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि शनी जो उपग्रह आहे त्याला 82 उपग्रह आहेत आणि टायटन हा त्यापेक्षा सर्वात मोठा उपग्रह आहे. टायटनचा आकार बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. बघा, टायटन हा एकमात्र असा उपग्रह आहे ज्याचे स्वतःचे वायुमंडल आहे. खूप महत्त्वाचा आहे टायटन हा उपग्रह. कोणाचा तो उपग्रह आहे तर शनी या ग्रहाचा उपग्रह आहे टायटन, आणि त्याला स्वतःचे वायुमंडल आहे. त्यानंतर बघा, शनी सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. ठीक आहे. गुरु नंतर सर्वात मोठा जो ग्रह आहे तो आहे शनी. शनी ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणतः 29 वर्ष घेतो. ठीक आहे. 29 वर्ष घेतो एक फेरी मारायला. शनी ग्रह वायुरूपात आहे. ठीक आहे. तो वायुरूपात असतो. शनी ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. नंतर शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कड्या निर्माण झाल्या आहे. जो शनी ग्रह आहे तो बघा असा हा ग्रह असतो आणि त्याच्या भोवताली अशी कडी असते. ठीक आहे. कड्या मिळून तो ग्रह बनलेला असतो. ठीक आहे. अशी कडी असते आणि मधात हा ग्रह असतो. त्याच्या सभोवताल काय असते, कड्या असतात आणि त्या खडकांच्या बनलेल्या असतात. शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणतः 28 अंशांनी कललेला आहे किंवा असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. हे संपूर्ण प्रश्न खूप महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो एक्झामच्या दृष्टिकोनातून. नंतर आहे खालीलपैकी सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता? ठीक आहे. सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु, ज्युपिटर सर्वात मोठा ग्रह. त्याच्यानंतर दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे शनी. आणि सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तर बुध, मर्क्युरी सर्वात लहान ग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, खालीलपैकी सूर्यमालिकेतील 7व्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे? ठीक आहे. 7व्या क्रमांकाचा ग्रह सूर्यापासून 7व्या क्रमांकावर कोण आहे तर युरेनस हा ग्रह आहे. ऑप्शन नंबर बी. आता बघा युरेनस ग्रहाबद्दल काही माहिती. युरेनस हा सूर्यापासूनचा 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे. हा ग्रहाला
स्वतःभोवती एक, बघा या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी घालण्यास 16 तास लागतात. ठीक आहे. नंतर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 84 वर्ष लागतात. किती वर्ष? 84. युरेनसची सूर्यप्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे असली तरी तो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर युरेनस या ग्रहाला 27 उपग्रह आहेत. किती आहे? 27, ज्यामध्ये 5 मोठे चंद्र आहेत आणि 10 लहान चंद्र आहेत, ज्याचा शोध अलीकडेच पाठविलेल्या वॉयेजर नावाच्या यानामुळे लागला. बघा, हे ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यापासून इतके दूर आहे की यांना दुर्बिणीतूनच आपण बघू शकतो. युरेनस आपल्या कक्षावरून एका सेकंदाला 1 मैल सरकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. युरेनस हा ग्रह आपल्या जो त्याचं स्थान आहे त्या स्थानातून एका सेकंदाला 1 मैल सरकतो. म्हणजे तो सरकतच असतो, इकडे तिकडे फिरत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सूर्यमालिकेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? सर्वात दूरचा ग्रह, सर्वात शेवटचा ग्रह, त्याला आपण म्हणतो नेपच्यून. वरुण, मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये काय म्हणतात, वरुण. आपलं बरोबर उत्तर आहे नेपच्यून. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. बघा नेपच्यून ग्रहाबद्दल काही माहिती, तर हा सूर्याच्या कक्षेबाहेरील ग्रह आहे. हा ग्रह सूर्यापासून खूपच लांब असल्यामुळे त्याला फक्त आपण दुर्बिणीमधूनच बघू शकतो आणि तेथील जे वातावरण आहे खूप थंड आहे. ठीक आहे. या ग्रहाला एकूण 13 उपग्रह आहेत. किती उपग्रह आहे? 13. आणि हा ग्रह फक्त आपण दुर्बिणीतूनच बघू शकतो. ठीक आहे. तर हे नेपच्यून ग्रहाबद्दल माहिती. सूर्यमालिकेमध्ये 2च ग्रह असे आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यांना उपग्रह नाहीत. कोणते आहे? तर बुध आणि शुक्र, मर्क्युरी आणि व्हेनस. ठीक आहे. त्यानंतर बघा नेपच्यून ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 19 दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी त्याला 165 वर्ष लागतात. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 165 वर्ष आणि त्याचा व्यास हा दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे खूप सारे प्रश्न कव्हर झाले असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.